Hello friends, today we will discuss about the next point to establish the relationship between related physical quantity. The second last lecture first we say the correctness of physical equation. So today we will discuss the establish the relationship between related physical quantity. For example, the period of oscillation of simple pendulum. Okay, तर period of oscillation means simple pendulum काय असेल is dimensionally we in this time we calculate. ओके, तर डायमेन्शनली आपण पिरियड ऑफ ऑसोलेशन इन सिम्पल पेंडुलम काय असेल तर ते आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो ते आपण या पॉईंटमध्ये डिस्कस करणार आहोत. सो फॉर एक्झाम्पल सिम्पल पेंडुलम. ओके, तर दिस इज युअर रिजिड सपोर्ट. हा एक सिम्पल पेंडुलम आहे, हा बॉब आहे. ओके, तर ह्याची लेंथ असेल एल. ओके, हे अशा पद्धतीने मूव्ह करत आहे. म्हणजे टाइम पिरियड आहे कॅपिटल टी. ओके, टाइम पिरियड आपण कशाने दाखवतो तर कॅपिटल टीने दाखवतो. तर टाइम पिरियड म्हणजेच काय की हा किती रेव्होल्यूशन करत आहे एका सेकंदामध्ये, त्याला आपण टाइम पिरियड म्हणत असतो. आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, ह्याचं रिलेशन काय आहे तर आता ह्याचं रिलेशन समजा आपण राईट केलं हे पहा, तर अशा पद्धतीने टी टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाच्या लेंथ. इथे आपण काही कॅरेक्टर कन्सिडर करणार आहोत रेस टू पॉवर ए. ओके, त्यानंतर टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दिस ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पॉवर इज कन्सिडर बी. तर हे जे दोन रिलेशन आहे हे दोन रिलेशन आपण एकत्रित लिहू शकतो. ओके, तर हे दोन जे रिलेशन आहेत हे आपण एकत्रित लिहिले तर काय होईल, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल रेस टू ए अँड जी रेस टू बी. ओके, आता इथे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल व्हॅनिश करण्यासाठी असं म्हणता येत नाही, पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तिथे आपण कॉन्स्टंट साईन घेतो. टी इज इक्वल टू ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी इथे काहीतरी कॉन्स्टंट असतं, तर ते कॉन्स्टंट काय आहे, कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी म्हटलं जातं त्याला. ओके, तर तो के इट इज युअर कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी. इट इज डायमेन्शनल लेस क्वांटिटी. ओके, सो एल रेस टू ए जी रेस टू बी. So this is your equation number 1. तर आता सुरुवातीला आपण करेक्टनेस ज्यावेळेस चेक करत असतो तर करेक्टनेसमध्ये आपण प्रत्येक टर्मची डायमेन्शन सुरुवातीला कॅल्क्युलेट करत असतो आणि ती डायमेन्शन जर सेम आली तर ते इक्वेशन फिजिकली करेक्ट आहे असं आपण त्याला म्हणतो. तर आता सुरुवातीला प्रत्येक टर्मची डायमेन्शन आपण कॅल्क्युलेट करून घेणार आहोत. तर सुरुवातीला पिरियड आहे, डायमेन्शन काय येईल इथे मी राईट करतो. सो पिरियड डायमेन्शन टाइम आहे नुसतं. सो एम देर इज नो इन्क्लूड इन मास, नॉट इन्क्लूडिंग इन लेंथ 0, इन्क्लूडिंग टाइम. सो रेस टू -1 इज इक्वल टू. ओके, टाइम पिरियड दिलेला आहे म्हणजे टाइम आहे इथे फक्त. सो लेंथ इथे इन्क्लूड नाही आहे, मास पण इन्क्लूड केलेलं नाही आहे, म्हणून मास 0 असेल, लेंथ 0 असेल, टी रेस टू -1. त्यानंतर के जो आहे, के काय आहे तुमचा तर इट इज कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी. डायमेन्शनल लेस क्वांटिटी आहे म्हणजे याला कुठल्या पद्धतीची डायमेन्शन नाही आहे, बरोबर. मग इथे लेंथ घ्या, लेंथची डायमेन्शन दिलेली आहे आपल्याला इथे रेस टू पॉवर ए. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनलची डायमेन्शन काय आहे आपण शिकलेलो आहोत. सो एम रेस टू 0 बुकमध्ये दिलेली आहे, तुम्ही पहा. नसेल तर ग्रॅव्हिटेशनलचा फॉर्म्युला त्यावरून तुम्ही कॅल्क्युलेट करा. काय आहे तर एम रेस टू 0 L1 टी रेस टू -2 इथे बी आहे. ओके, सॉरी इथे +1 आहे, इथे -1 कसं असेल सॉरी, कारण इथे टाईम दिलेला आहे, बरोबर. मग टाईम रेस टू पॉवर ही +1 येईल ना, -1 कशी येणार. सो
कारण डिवाइड नाही ना, डिवाइड असतं तर -1 आली असती, बरोबर. सॉरी, इथे +1 आहे, ते माझ्याकडून -1 झालं होतं. तर काय होईल मग, m0 l0 t⁻1, so k is equal to l raised to a, so m0 l raised to power b t raised to power minus twice of b. So the equating dimensions of same quantity on both side. ओके, तर मी काय म्हटलेलं आहे की इक्वेटिंग द सेम क्वांटिटी ऑन बोथ साईड, ज्या डायमेन्शनच्या सेम क्वांटिटी आहेत त्या काय करायच्या आहेत आपल्याला इक्वेट करायच्या आहेत. तर मग आता काय होईल मग इक्वेशन, m0 l0 t⁻1 इज इक्वल टू k. ओके, सो l द डायमेन्शन ऑफ सेम क्वांटिटी, म्हणजे आता a b ट्वाइस ऑफ b हे जे आहे हे आपण इक्वेट करायचं आहे. सो a प्लस b होईल. सेम क्वांटिटी कुठली कुठली आहे इथे, लेंथ सेम क्वांटिटी आहे ते इक्वेट केली आपण. ओके, 0 t⁻2 लक्षात आलं आहे काय केलेलं आहे इथे की सेम क्वांटिटी ज्या आहेत त्या आपण इक्वेट केलेल्या आहेत. इक्वेटिंग सेम क्वांटिटी म्हणा इथे, इक्वेटिंग सेम क्वांटिटी. ओके, फक्त इथे सेम क्वांटिटी कुठली आहे, लेंथ सेम आहे म्हणून लेंथ आपण इक्वेट केली आहे a प्लस b. ओके, लक्षात आले. सो नाव कंपेअरिंग दी डायमेन्शन्स कंपेअर करा. सो a प्लस b इज इक्वल टू 0. नाव वी कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ a इज इक्वल टू मायनस ऑफ b. सिमिलरली ट्वाइस ऑफ b इज इक्वल टू कंपेअर केलेला आहे a प्लस b, काय आहे पॉवर इथे 1. ओके, म्हणून इथे सॉरी 0 आहे, 0 लिहिलेला आहे. त्यानंतर मायनस ऑफ ट्वाइस b, इथे पॉवर किती आहे 1 आहे, मग इथे काय होईल इक्वल टू 1. नाव वी कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ b इज इक्वल टू -½ ओके, मग a ची व्हॅल्यू काय येईल, a इज इक्वल टू -½ सो मायनस इज +½ काय आलेलं आहे तिथे, a इज इक्वल टू +½ Now equation 1 become t is equal to, हे इक्वेशन 1 जे आहे तुमचं, या इक्वेशनमध्ये a आणि b ची जी व्हॅल्यू आहे ती यामध्ये पुट करा. t is equal to k l raised to a काय आहे ½ g raised to -½ and the t is equal to k l raised to ½ हा g जो आहे आपण डिवाइडला नेल्यानंतर काय होईल, g raised to इथे मायनस पॉवर आहे इथे खाली गेल्यानंतर ही प्लस होईल. अँड t is equal to k. हाफ म्हणजे काय आपल्याला माहीत आहे, तर हाफ ही जी व्हॅल्यू आहे ही म्हणजे का कशाची व्हॅल्यू आहे, तर ही रूट जे आहे या रूटची जी व्हॅल्यू आहे ती हाफ असते. ओके, मग ते काय होईल k अंडर रूटमध्ये लेंथ डिवाइड बाय acceleration due to gravity. So these are the equation number 3. So the value of k determined experimentally. k is the dimensionless quantity आहे, म्हणजे k ची जी व्हॅल्यू आहे ती एक्सपेरिमेंटली आपण कॅल्क्युलेट करत असतो. तर k इज इक्वल टू ती 2π आहे, एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे k, कारण आपण ती डायमेन्शनली कॅल्क्युलेट करू शकत नाही बिकॉज इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. ओके, लक्षात येते. सो के ची जी व्हॅल्यू आहे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ज्याला म्हणतो आपण, त्याची व्हॅल्यू आपण ही एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट करत असतो. सो के इज इक्वल टू 2π. मग काय येईल आपलं इक्वेशन, पिरियड इज इक्वल टू टी इज इक्वल टू 2π अंडर रूट ऑफ लेंथ डिवाइड बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, सो दिस इज युअर फायनल इक्वेशन फॉर पिरियड. तुम्ही पहा, हे आपण डायमेन्शनली कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि ऑसोलेशन चॅप्टर वगैरे आहे अजून पुढे, त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर डायमेन्शनली
हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि एक्सपेरिमेंटली सुद्धा हीच व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. ओके, थँक्यू.